भगवान परमात्म्याचे जे 6 गुण आहेत, एका एका गुणाचा विचार करा महाराज. ऐका यशस्वी औदार्य. भगवान परमात्म्याच्या यश गुणाचाच नुसता विचार करा. भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये कधीही अपयश आलं नाही. अपयश जिथं भगवान परमात्मा आहे तिथं अपयशामध्येही यश आहे, आणि जिथं भगवान परमात्मा नाही तिथं यशामध्येही अपयश आहे. जिथं भगवान परमात्मा विराजमान आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये कधीही अपयश आलं नाही. एखादा म्हणेल काय सांगता, आम्ही पण भागवत कथा ऐकल्यात. 2दा भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये अपयश आलं. एकदा शिष्टाई करण्यासाठी गेले, पांडवांची शिष्टाई करण्यासाठी गेले कौरवांकडे. तिथं अपयश नाही का आलं, ते भगवान परमात्म्याने अपयश घेतलं. भगवान परमात्म्याला पृथ्वीचा भार कमी करायचा होता म्हणून अपयश घेतलं, म्हणजे त्या अपयशामध्येही यशच आहे. एकदा असा प्रसंग घडला की भगवान परमात्म्याला रणांगणातून पळून जावं लागलं. युद्धेच्या पलायनम, शौर्याचे क्षत्रियाचे गुण सांगितले जातात. अपलायनम हा एक क्षत्रियाचा महत्वाचा गुण आहे. पण भगवान परमात्म्याला रणांगणातून पळून जावं लागलं, माघार घ्यावी लागली, म्हणजे अपयश आलं ना. कधी हे अपयश आलं, प्रसंग खूप मार्मिक आहे भागवतामध्ये. एकदा तो काल यवन, त्या काल यवनाची भेट झाली नारद महर्षींची. नारदांना तो म्हणू लागला, नारद महर्षी, याच्यामध्ये जगामध्ये कुणी आहे का असा बलाढ्य शूरवीर, मला त्याच्याबरोबर युद्ध करायचं आहे. हा जो काल यवन होता महाराज, याच्याकडे 3 कोटी सैन्य होतं, म्हणून याच्या नादालाच कुणी लागत नव्हतं, कुणीच याच्याकडे जात नव्हतं, याच्याबरोबर कुणीच युद्ध करत नसायचं. आणि याला तर युद्धाची फार खुमखुमी होती. नारदांना म्हणला, कुणी आहे का जगामध्ये एखादा असा शूरवीर लढवय्या, त्याच्याबरोबर मला युद्ध करायचंय. नारदांनी सांगितलं, तर नारद महर्षी संत आहेत, संत भगवान परमात्मा अभिमान झाला की त्याचा बरोबर चक्काचूर करतात. नारद महर्षी सांगितलं, आहे ना, फार मोठा शूर आहे, योद्धा आहे. कोण आहे? श्रीकृष्ण, मथुरेचा राजा. असं काय त्याचा पराक्रम? त्याचा पराक्रम काय सांगायचा. 7 दिवस त्याने गोवर्धन पर्वत करंगळीवर घेतला होता. एका चापटीमध्ये कंसाला धडा वेगळं केलं होतं. त्याचा पराक्रम काय सांगायचा. त्याने एवढा अग्नी गिळला, असं केलं, तसं गिरी गोवर्धन येणे उचलीला, काळिया सर्प नाथुनी हानीला, हे सगळं सांगितलं. असं माझ्याबरोबर युद्ध करेल का? नारद महर्षी म्हटलं, का करणार नाही, तो योद्धा आहे, त्याला जर ललकारलं तर तुझ्याबरोबर युद्ध करेल. मग ह्याने ठरवलं महाराज. आणि हा जाण्याच्या अगोदरच जरासंध 17 वेळा स्वारी करून गेला होता. आणि त्याच्यानंतर काल यवन आला. काल यवन आल्यानंतर महाराज सगळ्या मथुरेला त्याने वेढा दिला. सगळं सैन्य सगळ्या बाजूनी. भगवान परमात्म्याने आणि बलरामदादांनी विचार केला आणि मग रचियाला गाव, भगवान परमात्म्याने द्वारका नगरी त्या ठिकाणी निर्माण केली आणि आपल्या योगमायेने सगळ्यांना पाठवलं रातोरातच तिकडं. या काल यवनाने तो श्रीकृष्ण कसा आहे याचं सगळं वर्णन करून एक चित्र काढून घेतलं होतं, कारण त्याने कधी पाहिलेला नव्हता भगवान परमात्मा. त्याच्याबरोबर युद्ध करायचंय. आणि सकाळ झाली, ते दरवाजा उघडल्यानंतर एक पितांबर भगवान परमात्म्याच्या खांद्यावर, पितांबर भगवान परमात्मा अशी चालू लागली. बाकीचं सगळं सैन्य सज्जच होतं. ते सगळं सैन्य पाहू लागलं, कोणीतरी चाललाय बाबा शेतामध्ये फेरफटका मारायला वगैरे चालला असेल, आपला सहज चाललाय, हातामध्ये काहीच नाही, पायामध्ये काहीच नाही. भगवान परमात्मा निघाले. पण एक जण म्हटलं, अरे तिकडे महाराजांना सांगा, राजांना सांगा, असा कोणतरी बाहेर पडलाय. मग असं त्यांनी वर्णन करून सांगितल्यानंतर काल येऊन म्हटलं, अरे तो श्रीकृष्ण आहे, पळा त्याच्या पाठीमाग. पळा म्हटल्यानंतर भगवान परमात्मा पुढं आणि हे माग. मग काल येऊन लागला माग, तो रथामध्ये आहे. तो काल येऊन मोठ्याने हाका म्हणून सांगतोय, अरे तू राजा आहेस ना, क्षत्रिय आहेस ना, पळतो कशाला, रणी निघता शूर न पाहे माघारी, असं शूराचं वर्णन केलं का. लई फार तो टोचून बोलला. पण भगवान परमात्मा पळतच राहिले. शेवटी या काल येऊन असं वाटलं, आपण रथामध्ये आहोत, तो खाली पळतोय, आपण देखील खाली उतरलं पाहिजे. भगवान परमात्मा असे जवळ त्याला येऊ द्यायचे, लगेच पुढे पळायचे. जवळ येऊ द्यायचे, पितांबर धरणार, तेवढ्यात पळत जायचे महाराज. जिथून भगवान परमात्मा पळत गेले ना, तिथं भगवान परमात्म्याचे मंदिर विग्रह स्थापन झाले. आणि तिथं विग्रह कोणता आहे भगवान परमात्म्याचा? रणछोड राय. भगवान परमात्माचे रणछोड रूपाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आजही पूजा केली जाते. आणि रणछोड भगवान की जय आजही म्हटलं जातं. अपयश आलं, पण त्या अपयशामध्ये देखील यशच आहे देवाच्या. भगवान परमात्मा असं पुढं पळत राहिले. एका गुहेमध्ये शिरले. काल येवनाला वाटलं, बरं झालं, आता ही गुहा कुठंतरी संपणार आणि आता त्याला धरणार, आपण त्याच्याबरोबर युद्ध करणार.
आणि त्या गुहेमध्ये मुचकुंद राजा निवांत झोप घेत होता. देवाकडून त्यानं मागून घेतलेली होती ती झोप विश्रांतीसाठी. भगवान परमात्मा पळत पळत गेले गुफेमध्ये, आपल्या अंगावरचा पितांबर काढला आणि त्याच्या अंगावर टाकला आणि एका दगडाच्या बाजूला थांबले. हा पळत पळत आला, काल येऊन घामाघूम झाला. तो म्हटला, इथं झोपलास का, पाहतो तुझ्याकडे. म्हणून त्याने एक लात मारली. महाराज लात मारली. मुचकुंद राजा उठला आणि त्याला वरदान होतं, तुझी झोप जो मोडेल तो जळून भस्मसात होईल. त्याने डोळे चोळत चोळत असं त्याच्याकडे पाहिलं की तो जागीच मरून पडला. भगवान परमात्मा पळाले, अपयश घेतलं, पण त्या अपयशामध्येही यश आहे. ज्ञानोबराय म्हणतात, प्रणवाची ये पेटे माझी शब्द ब्रह्म झाले माझी ते जयाची या यशा धाकुटे वेढू न पुरे. या देवाच्या एका यश गुणाचं वर्णन करायचं म्हटलं तरी अख्खा दिवस जाईल. वेदाला देखील त्याचं वर्णन करता येत नाही, असा भगवान परमात्म्याचा यश गुण आहे.